कनकपूर नावाचे एक गाव. त्या गावात एक कुटुंब राहत होते. पती पत्नी आणि 2 मुले असा चौकोनी परिवार होता. कुटुंबातील ती दोन्ही मुले हुशार, देखणी, सुस्वभावी व मनमिळाऊ होती. एकाचे नाव होते खंडाप्पा व दुसऱ्याचे नाव होते बंडप्पा. परंतु हे दोघेही त्यांच्या घरात आणि सगळ्या गावात खंडू आणि बंडू या नावाने ओळखले जायचे. खंडू वयाने व शरीराने मोठा, तर बंडू वयाने लहान व शरीराने सडपातळ होता. ते दोघे दिवसभर एकत्र असायचे. सगळे म्हणत, अगदी राम लक्ष्मणाची जोडीच आहे. पण दोघांच्याही वागण्यात बोलण्यात खूप फरक होता. बंडूला सगळ्या गोष्टी भराभर पटापट करायला आवडायचे. खंडूला कोणतेही काम रमत गमत सावकाश करायला आवडायचे. तो जे काम करायचा ते काळजीपूर्वक करायचा. शाळेत ते दोघे एकदम निघायचे, पण बंडू चटकन शाळेत पोहोचायचा. खंडू मात्र रमत गमत सावकाश जायचा. शाळा सुटली की बंडू आपल्या मित्रांबरोबर पळत पळतच घरी यायचा. पाटी दप्तर घरात फेकून द्यायचा, पळतच आईकडे जायचा. त्याला नेहमी आईला काहीतरी सांगायचे असायचे. खंडू मित्रांबरोबर गप्पा गोष्टी करत घरी यायचा. पाटी दप्तर व्यवस्थितपणे खुंटीला अडकवायचा. हात पाय तोंड स्वच्छ धुवून कपडे बदलायचा. मग आईजवळ जायचा. आई खंडूला खायला देईपर्यंत बंडू खाऊन खेळायला पसार झालेला असे. बंडू व खंडू दोघेही आईला घरकामात मदत करायचे. आईने सांगितलेले काम मनापासून करायला त्यांना आवडत असे. त्यांची आई त्यांना म्हणायची, बाळांनो इकडे या, जरा मला दुकानातून साखर आणून द्या. बंडू पैसे घेऊन दुकानाकडे धावत जायचा. साखर घेऊन पटकन परतायचा. परंतु ती साखर खंडू डब्यात भरून ठेवायचा. कधी कधी आई म्हणायची, बंडू चटकन ती खीर आजीला नेऊन दे. ती खीर बंडू आजीजवळ न्यायचा. खंडू आजीला ती खीर सावकाश भरवायचा. बंडू आजारी पडला तर खंडू औषधाची बाटली घेऊन त्याला नीट औषध पाजायचा. कधी आई आजारी पडली की दोघेही आईची मनापासून सेवा करायची. घरातील सगळी कामे दोघेही आवडीने बदलावून करायची. आपली दोन्ही मुले इतक्या प्रेमाने वागतात, सगळी कामे करतात, याचा आईला अभिमान वाटे. पुढच्या आयुष्यात हे दोघं भाऊ अतिशय प्रेमाने एकमेकांना मदत करत करतच जीवन व्यतीत करतील अशी त्या माऊलीला खात्री वाटत होती. एखादे वेळी आई म्हणायची, तुम्ही दोघे तर माझी लेकरे, पण एक जण करतो भारीच घाई आणि दुसऱ्याला लागते वेळ भारी. ते दोघे भाऊ हसायचे आणि पळून जायचे. एकदा काय झाले, बंडू शाळेतून घरी आला आणि घरी पाहुणे आल्याचे त्याच्या लक्षात आले. पाहुण्यांचे सामान पाहून तो आईला म्हणाला, कोण पाहुणे आले आहेत? एवढ्यात खंडूही तेथे आला. त्याने तोच प्रश्न विचारला. आई म्हणाली, ओळखा पाहू कोण आले आहे? दोघेही एकदम मामा म्हणून ओरडले. एवढ्यात मामा बाहेरून आत आले. मुले धावतच मामांजवळ गेली. मामा म्हणाले, अरे मी तुमचीच वाट पाहत होतो. किती रे मोठे झालात. अरे मी तुमच्यासाठी खाऊ आणला आहे. माझी बॅग घेऊन या पाहू. बंडू धावत गेला आणि बॅग आणली. खंडूने ती बॅग काळजीपूर्वक सावकाश उघडली. मामांकडे हळूच पाहिले. मामाने खाऊ खेळणी काढून दिली. त्या दोघांना खाऊ व खेळणी दोन्हीही खूप आवडले. शाळा सुटली की दोघेही धावत घरी येत असत व मामा मामीशी खूप गप्पा करीत. फिरायला पण जात. मामा मामी आता लवकरच परतणार होते. मुलांना वाटे आणखी काही दिवस त्यांनी राहावे. गावी परत जायच्या दिवशी मामा म्हणाले, आज मी तुम्हाला एक गंमत सांगणार आहे. मामा आम्हाला एक छानशी गोष्ट सांगा, असा दोघांनी आग्रह केला. मामा म्हणाले, तुम्ही दोघे अगदी छान गुणी मुले आहात. पण बघ आता बंडू, तुला कशी घाई झाली पुढं ऐकण्याची. पण
खंडू बघ कसा शांत बसला आहे. घाई गडबडीचं जे काम असेल ते नेहमी बंडू आणि सावकाश काळजीपूर्वक नीटनेटकेपणाने शांतपणाने काही करायचे असेल तर ते काम खंडू करतो. पण असे का? तेवढ्यात आई मामाला म्हणाली, अरे असतो एकेकाचा स्वभाव, त्यात काय एवढं? मामा म्हणाले, प्रत्येकाला स्वतंत्रपणे जगायचे आहे. प्रत्येकाला ठराविक वेळेत उत्तम काम करता आले पाहिजे. काम आणि वेळ यांचा मेळ बसायला अन घालायला हवा. दर्जाही टिकवायला हवा. कोणते काम करायचे आहे ते नीट समजून घ्यावं. आपल्याकडे किती वेळ आहे याचा अंदाज घ्यावा. कसे करायचे ते अतिशय काळजीपूर्वक ठरवावे. काम, वेळ आणि दर्जा हे 3 मित्र हातात हात घालून जातात. हे नीट ध्यानी घ्यायला हवे. यापुढील काळात तुम्ही दोघांनीही या गोष्टी लक्षात ठेवून वागायला हवे. घाई आणि ढिलाई दोन्हीही काम नासवतात, बिघडवतात.